रोजची नवी निराशा सपन गाठीला धरत लेखीला कशी सुटाली आशा खाटीच्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपन गाठीला धरत लेखीला कशी सुटाली आशा अवसेची येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको उगाच भयान वादळाच्या पाऊल रोखू नको साध घाई दिसू उद्याचा नव्याने सारे गजल खायची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे काळजी माझ्या देवा काळजी तोडून या टाकली सनाळ कपाळी लिवले भाई पाचवी पुजाया सार आलं सुटवाई तुझेला तरी दिसंदारला दिसा माझी आगर कधीतरी देवा माझ्या देवावानी वागर दिसाल उजाडता कार अंधार तू केला अंधारात दिस कोंडला खेळ मांडला देवा
कोणाची नाही ती, पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्याने पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळा, आणि जेव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे बाई, म्या मित्रा नाही ग, पण आपल्या मुलाबाळांची, माझ्या म्हाताऱ्याची, तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफड मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजाने माझी लाडकी जनावरं उभा राहून आंबरायला लागायची. का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. तर मला रिकामा बघता ती मोठी जनावरं घर तुम्हाला बसायची. अगं माझ्या मोठ्या जनावरांना या अभावी शेतकऱ्यांची अवस्था कळाली, पण या निर्दयी शासनाला काय विनाय कर. सगळं वज्ज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतो. माझ्या पोराला सांग, साध्यातला साधा शिपाई हो, पण शेतकरी नव्हे. कारण साध्या शिपायाने जरी संप केला तरी त्याचा पगार हजारांनी वाढतोय. ती सरकारी हलकट अधिकारी हात त्याला किंवा टेबला घालून पैसे मिळवत होते, आणि आम्ही आमच्या कष्टाचं घामाचं पैको मागतोय, तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या म्हाताऱ्याला सांगा, रागीट आहे की, पण लई माया लावतो. माझ्या जनावरांना रुसायला नको लावस, माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस. लय झालं तर रानावनात सोडून दे, पण आपलं धन कसायच्या हातात देऊ.